नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. ब्रेकिंग न्यूज. 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात बेमुदत संप, कर्मचारी आणि शिक्षक संतप्त. होय मित्रांनो, राज्यातील युती सरकारला सत्तेत येऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. पण मोठा प्रश्न असा की दिलेली आश्वासने ही कुठे गेलीत? माजी मुख्यमंत्री यांच्या काळामध्ये कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर अनेकदा चर्चा झाली आणि त्यासाठी आश्वासने सुद्धा मिळाली. पण नेतृत्व बदलल्यानंतर या सर्व मुद्द्यांकडे सरकार जणू पाठच फिरवली आहे. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे निवृत्ती वेतन. 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही लागू झाली. पण धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत या योजनेचे नियम, अटी, अधिसूचना जाहीरच नाहीत. याचा फटका कोण्या हजारोला एकाला नाही भेटणार. याचा फटका कोणाला? तर हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना. प्रोव्हिजनल पेन्शनही मिळत नाही, आर्थिक अडचणीमध्ये आयुष्य आणि भविष्य पूर्णपणे अनिश्चित. कर्मचारी शिक्षकांच्या प्रमुख मागण्या म्हणजे रिक्त पदे तात्काळ भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, अनुकंपा तत्वावर नियुक्त्या, निवृत्ती वय 60 करा, 10, 20, 30 प्रगती योजना लागू करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, भरती आणि पदोन्नतीचे प्रश्न सोडवा, अशा एकूण 18 मोठ्या मागण्या आहेत. विशेष म्हणजे 7 वेळा राज्यस्तरीय आंदोलने सुद्धा झाली, अनेक पत्रव्यवहार सुद्धा झाले, तरीही सरकारकडून पूर्णतः उदासीनता दिसून येत आहे. आता त्या कर्मचाऱ्यांचा संयम संपलेला आहे. 21 एप्रिल 2026 पासून राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक हे बेमुदत संपावर जाणार आहेत. समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्ट सांगितले, संपामुळे प्रशासन ठप्प झाले तर जबाबदार सरकारच असणार आहे. याचा परिणाम म्हणून सरकारी कामकाज बंद पडण्याची शक्यता आहे. शाळा, कार्यालयांवर परिणाम दिसणार आहे आणि नागरिकांची त्यामुळे गैरसोय वाढणार आहे. आता प्रश्न एकच, सरकार जागे होणार का की संप आणखी तीव्र होणार? तुमचं मत काय हे कमेंट्स करून नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.